नमस्कार मित्रांनो, मोटर टॉक मराठीमध्ये मी ऋषिकेश तुमचं सहर्ष स्वागत करतो। माझ्या मागे तुम्ही पाहता आहे टाटा इंडिका देश का लोहा। आता देश का लोहा असं काय आहे गाडीमध्ये? टाटांची जी बिल्ड क्वालिटी आहे ही पहिल्यापासूनच एवढी खास आहे। एवढा जो बिल्ड क्वालिटीमध्ये त्यांचा जो तगडा हात होता, जे घरचं लोखंड आहे म्हणून भरपूर लावले असं मी नेहमी म्हणत असतो। मागे एक देखील मी व्हिडिओ बनवलेला, त्याच्यावरती आपण बोललो होतो की घरचं लोखंड आहे आपल्याकडे भरपूर, त्यामुळे भरपूर लावलेलं आहे। तर ह्या गाडीचा आपण छोटासा रिव्ह्यू घेणार आहे। चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मी ऋषिकेश स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। चला, हा काहीसा लुक आहे टाटा इंडिका 2007 डिझेल। हे जे वेरियंट आहे हे डिझेल वेरियंट आहे। तर ह्या गाडीचा लुक असा काहीसा आहे। गाडी अशा पद्धतीने पाहायला दिसते। गाडी 2007 असल्यामुळे जवळपास 18 वर्षांची असल्याने गाडीचा कलर थोडासा डॅमेज झालेला आहे। पण रिव्ह्यू द्यायचा मित्रांनो, त्यामुळे काही फरक पडत नाही आपल्याला। तर फ्रंटने पाहिलं तर अशा पद्धतीचे हेडलाईट आपल्याला पाहायला भेटत होते। त्याच्या खाली आपल्याला फॉग लाईट देखील देण्यात आले होते। जो टाटाचा लोगो आहे तो देखील आपल्याला क्रोम मध्ये पाहायला भेटतो। तसेच वरती आपल्याला क्रोम फिनिश आपल्याला पाहायला भेटते। तसेच खाली रेडिएटर ग्रिल आहे आणि नंबर प्लेटचं जर पाहिलं तर जे रजिस्ट्रेशन प्लेट आहे ती तुटलेली आहे। पण आता रजिस्ट्रेशनचं नाव काढलंच आहे तर तुम्हाला सांगून टाकतो की HSRP नंबर प्लेट कोणतीही गाडी असो, कितीही जुनी असो, कोणतंही व्हेकल असो, तुमच्याकडे कार असो, टू व्हीलर असो, ट्रक असो, ट्रॅक्टर असो, काही असो, तुमच्या गाडीवरती HSRP नंबर प्लेट असणं गरजेचं झालं आहे। आता HSRP नंबर प्लेट काढायची कशी ह्याचा एक व्हिडिओ सविस्तर मी दिलेला आहे। तो इथं वरती कार्ड आला असेल तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता। तर आता तुम्ही ह्या रिव्ह्यू वरती जाऊया, आपण गाडीचं आपण पाहून घेऊया। तर अशा पद्धतीचं डिझाईन टाटा इंडिकाचं येत होतं। जे साईड क्लॅडिंग आहे ते देखील आपल्या इथं बॉडी कलर्डमध्ये पाहायला भेटतं। असं नाही आहे की ब्लॅकमध्ये आपल्याला साईड क्लॅडिंग पाहायला भेटतं। तसेच इथं आपल्याला एक गार्निश पाहायला भेटते, जी डोरवरती आपल्याला पूर्ण पाहायला भेटते। बॉडी कलर्ड जे हँडल आहे ते आपल्याला पाहायला भेटत नाही, जे ब्लॅक हँडल आहेत आपल्याला पाहायला भेटतात। असा काहीसा विंडोचा लुक आहे। इथं ए पिलर, बी पिलर आणि सी पिलर अशा पद्धतीने 3 पिलर आहेत। बी पिलरवरती फक्त आपल्याला ब्लॅक टाउट आपल्याला पाहायला भेटतात। मागे जर येऊन पाहिलं तर मित्रांनो असा काहीसा रिअरने लुक आहे टाटा इंडिका DLS 2007। मागची जी विंडो आहे त्याच्यावरती जर पाहिलं तर आपल्या इथं कोणत्याही पद्धतीचं जे डिफॉगर आहे इथं पाहायला भेटत नाही। वायपर देखील आपल्या इथं पाहायला भेटत नाहीये। खाली जर पाहिलं तर टाटाचा लोगो आहे, त्याच्या खाली आपल्याला इथे इंडिका DLS ची बॅजिंग, व्हेरियंटची बॅजिंग आहे। तसेच बूट ओपन करण्यासाठी इथं आपल्याला एक लॉकचं बटन लॉक देण्यात आलं आहे। इथून आपण देखील लॉक करू शकता। आतमध्ये देखील आपल्याला जागा दिलेली आहे, जिथं आपण लिव्हर खेचून जे मागचे बूट आहे ते ॲक्सेस करू शकता। भरपूर असे मोठे टेल लाईट आपल्याला इथं पाहायला भेटतात, ज्यामध्ये रिव्हर्स इंडिकेटर आणि टेल लाईट जे रेडमध्ये आहे ते पाहायला भेटते। तसेच या बाजूला जर आलो मित्रांनो तर आपल्या इथं डिझेलचं टँक आपल्याला पाहायला भेटतो। जवळपास 37 लिटरचा आपल्याला इथं डिझेल टँक पाहायला भेटतो, ज्यामध्ये आपल्याला जवळपास 15-16चे आपण मायलेज पकडून चालू की या गाडीमध्ये आपल्याला डिझेलमध्ये मायलेज भेटून जातं। तर साईडने आलो मित्रांनो तर ड्रायव्हर साईडला देखील आपल्याला चावी लावण्यासाठी, लॉक खोलण्यासाठी जागा देण्यात आली आहे। तसंच आपल्या को ड्रायव्हर साईडला देखील आपल्या इथं लॉक खोलण्यासाठी, चावी लावण्यासाठी जागा देण्यात आली आहे। V2ची बॅजिंग फेंडरवरतीच आपल्याला इथे इंडिकेटर देखील पाहायला भेटत होता। तसेच जर टायर साईज पाहिली मित्रांनो तर जवळपास 165 R13 म्हणजे 13 इंचेसचे टायर आहेत। यामध्ये आता आपल्याला अलॉय व्हील पाहायला भेटते, पण या गाडीमध्ये अलॉय व्हील येत नव्हतं। या गाडीमध्ये आपल्याला डिस्क जे व्हील आहे ते पाहायला भेटत होतं। हे आफ्टर मार्केट अलॉय व्हील आपण बसवून घेतलेलं आहे। पुढे जर विंडस्क्रीनवरती पाहिलं तर जे वायपर्स आहेत तिथं आपल्याला पाहायला भेटतात। तसेच येथे देखील आपल्याला भरपूर जागा आहे। जो फ्रेश एअरसाठी जो वेंट आहे तो इथं आपल्याला पाहायला भेटतो। एसीचा जो फ्रेश एअर येण्यासाठी वेंट आहे तो इथं देण्यात आला आहे। हा काहीसा लुक आहे वरती रूफवरचा। रूफ रेल कोणत्या प्रकारच्या गाडीमध्ये येत नव्हत्या, प्लेन रूफ आहे। चला तर मित्रांनो जाऊया आपण गाडीच्या आता इंटिरियर मध्ये। गाडीचं तुम्हाला इंटिरियर दाखवायचं आहे। हे आहे डोर हँडल, जे की बॉडी कलर नाहीये, ब्लॅक मध्ये आपल्याला इथं पाहायला भेटतं। आता आपण गाडीच्या इंटिरियरचं एकदा लुक पाहून घेऊया। हे आहे डोअर पॅडचं जे थीम आहे ब्लॅक मध्ये आहे, ज्यामध्ये आपल्याला डोअर हँडल इथं बरा मोठा पाहायला भेटतो। तसेच खाली जर पाहिलं तर भरपूर अशी स्पेस आहे, ज्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकता। विंडो रोल अप रोल डाऊन करण्यासाठी आपल्या इथं मॅन्युअल जो लिव्हर आहे तो पाहायला भेटतो। पॉवर विंडो या गाडीमध्ये येत नाहीये। तसेच खाली जर पाहिलं तर स्पीकर ग्रिल आहे, डोअर ओपनिंग लिव्हर, तसेच लॉक करण्यासाठी
लिव्हर. अशा पद्धतीचा जो काही इंटेरियरचा लुक आहे तो आपल्याला पाहायला भेटतो गाडीमध्ये. जे ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर साईडचे आपल्याला हेडरेस्ट आहेत ते पाहायला भेटतात ॲडजस्टेबल. मागे जर पाहिलं तर आपल्याला कोणत्या पद्धतीचे ॲडजस्टेबल हेडरेस्ट पाहायला भेटत नाही, जे की फिक्स हेडरेस्ट आहेत. चला तर आपण इंटेरियरमध्ये जाऊन पाहूया की इंटेरियरमध्ये कसा लुक आहे. आता आपण डोअर थर्ड तुम्ही ऐकलंच असेल की टाटांचा लोहा म्हणतात, जो देशाचा लोखंड आहे, देश का लोहा. तर हा जो टाटांची बिल्ड क्वालिटी आहे ती पहिल्यापासून अशीच चालत आलेली आहे. आणि जर पाहिलं तर टाटांचा इथं स्टिअरिंग व्हीलवरती लोगो आहे. हे जे डिझाईन आहे, स्पेसिफिक डिझाईन मला इतकं आवडतं की हा जो हॉर्न पॅड आहे तो भला मोठा हॉर्न पॅड आहे. तसेच जो स्टिअरिंग व्हील आहे असं वाटतं की 2 हात आहेत, हे 2 पाय आहेत. जे व्हील आहे ते त्या हात आणि पायाने पकडून ठेवलेलं, फक्त इथं माणसाचं धड लावायचं राहिलेलं आहे, सॉरी डोकं लावायचं राहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, डोकं न लावता गाडी बनवलेली आहे. जास्त डोकं लावायचं नाही, गाडी बनवायची, मस्त कस्टमरला विकून टाकायची. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचं जर पाहिलं तर इथं आपल्याला आरपीएम मीटर, त्याच्या खाली आपल्याला टेम्परेचर मीटर आहे, तसेच इथं टॅकोमीटर आहे, आरपीएम मीटर, आणि इथं फ्युअल गेज आहे. तसेच मध्ये आपल्याला एक छोटासा MID पाहायला भेटतो, ज्यामध्ये आपल्याला ओडोमीटर आणि ट्रिप मीटर आपल्याला इथं पाहायला भेटतो. तसेच डॅशबोर्डमध्ये इथं पाहिलं तर वरती आपल्याला इथं जे क्लॉक आहे इथं पाहायला भेटतं. तसेच AC व्हेंट आहेत, पण AC गाडीमध्ये येत नाहीये, कूलिंग आहे फक्त. हीटर आपल्याला इथं पाहायला भेटत नाही. इथं आपल्याला रिसर्क्युलेशन आणि फ्रेश एअरसाठी आपल्याला इथं लिव्हर देण्यात आला आहे. तसेच फॅन स्पीड कंट्रोलसाठी इथं आपले लिव्हर आहे, आणि फॅनचा जो फ्लो आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी इथं लिव्हर आहे. तसंच खाली जर पाहिलं तर आपल्या इथं जे म्युझिक प्लेअर आहे तिथं लावू शकता. तसेच इथं छोटीशी स्पेस आहे, ज्यामध्ये आपण आपले डॉक्युमेंट्स वगैरे, कार्ड्स वगैरे आपण इथं ठेवू शकतो. तसेच खाली आपल्याला छोटीशी स्पेस आहे, ज्यामध्ये आपण छोटंसं साहित्य वगैरे ठेवू शकता. हा आहे 5 स्पीड गिअरबॉक्स. आता ह्याच्यावरती रॅपिंग केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जे आकडे आहेत ते दिसत नाहीत. 5 फॉरवर्ड प्लस 1 रिव्हर्स गिअर यामध्ये पाहायला भेटतो. तसेच खाली जर पाहिलं इथं तर इथं 12 वोल्टचं सॉकेट आहे, जेणेकरून आपण चार्जिंग वगैरे 12 वोल्टच्या सॉकेटने करू शकता. डॅशबोर्डचा जो ग्लब बॉक्स पाहिला तर यामध्ये आपल्याला 2 कप होल्डर जे आहे ते डॅशबोर्डच्या ग्लब बॉक्समध्येच पाहायला भेटतात. तसेच ग्लब बॉक्स देखील डिसेंट आहे, ज्यामध्ये आपण थोड्याफार डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकता. लॉकेबल आहे ग्लब बॉक्स, त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आहे, जरी महत्त्वाचं साहित्य वगैरे ठेवलं तरी तुम्ही लॉक करून ठेवू शकता. तसेच हा काहीसा लुक आहे. इथं मॅन्युअल हँडब्रेक आहे आपल्याला पाहायला भेटतो. 3 पॉईंट ELR सीट बेल्ट आपल्याला इथं पाहायला भेटतात. जो सीट कम्फर्ट आहे तो जर पाहिला तर फॅब्रिक सीट कव्हर यायचे, याच्यावरती आपण आफ्टर मार्केट सीट कव्हर चढवलेले आहेत. तरी पण जो सीटचा जो कम्फर्ट आहे तो देखील चांगला आहे. इथं जर पाहिलं तर एकदम मवाशा सीट आहेत, ज्या रुंद सीट आहेत, त्यामुळं जरी किती मोठा माणूस असला, किती जरी वजनदार व्यक्ती बसली तरी सीट कम्फर्ट आपल्याला इथं कॉम्प्रोमाइज होणार नाहीये. IRVM जर पाहिलं मित्रांनो तर IRVM आपल्याला इथं जो आफ्टर मार्केट लावलेला पाहायला भेटतो. तसेच जे ORVM आहेत ते इंटरनली ऍडजस्टेबल आहेत, मॅन्युअल ऍडजस्टेबल आहेत, तरी पण इतके खास आहेत की तुम्हाला बाहेर उतरून किंवा काचाला हात लावून तुम्हाला ऍडजस्ट करायची गरज नाही. तर आपल्याला लिव्हर दिला आहे, जेणेकरून तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता. म्हणजे 2007च्या हिशोबाने जरी पाहिलं तर एकदम चांगलं फीचर आहे. आपल्याला इथं इंटरनली ऍडजस्टेबल मिरर आहेत. चला तर आपण जाऊया गाडीच्या पाठीमागे. सीट आहे ती माझ्या हाईटच्या हिशोबाने ऍडजस्ट केलेली आहे. आता आपण गाडीच्या रिअरमध्ये जाऊन पाहूया रिअरमध्ये काय काय आपल्याला देण्यात आलं होतं. रिअरमध्ये जर मित्रांनो पाहिलं तर अशा पद्धतीचंच डोर पॅड आहेत, ज्यामध्ये मॅन्युअल रोल अप रोल डाऊनसाठी विंडो लिव्हर देण्यात आला आहे. तसेच मागच्या सीट जर पाहिलं तर 60-40 स्प्लिट सीट आहेत, ज्या की एक हा भाग पूर्ण टंबल डाऊन होऊ शकतो, म्हणजे जेणेकरून तुमचा जो बूट आहे तो आणखी एक्सटेंड होणार आहे. तसेच 40% जो भाग आहे तो देखील असाच टंबल डाऊन होणार आहे, ज्यामध्ये आपल्या गाडीचा जो बूटचा स्पेस आहे तो देखील एक्सटेंड होणार आहे. आपण आता पुन्हा सरळ करून घेऊया आणि पाहूया गाडीमध्ये बसून फ्रंटचा व्ह्यू. तर अशा पद्धतीचा काहीसा लुक आहे डॅशबोर्डचा, तो आपल्याला इथं पाहायला भेटतो, जो की एकदम मस्त आहे. जो ओल्ड स्कूल टाईप डिझाईन आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटतं. अशा पद्धतीचं काहीसं आतमध्ये बसल्यानंतर गाडीचा लुक आपल्याला पाहायला भेटतो. चला तर आपण जाऊया आता गाडीच्या बूटकडे. बूट स्पेस आणि काय असं खास आहे मागे ते देखील पाहून घेऊया. तर आपल्याला बूट खोलण्यासाठी 2 ठिकाणी जागा देण्यात आली आहे, जसे की तुम्हाला मी सांगितलं की आपण चावीने देखील खोलू शकता. आणि इथं आपल्याला एक लिव्हर देण्यात आला आहे, जो की बूट खोलणं आपण, आणि एक फ्युअल टँक देखील आपण खोलूया.
तर आता आपण आलो आहे गाडीच्या मागे. असा कायचा जो बूटचा लुक आहे तो इथं पाहायला भेटतो रिअर साईडने. आपण आता बूट खोलूया. तर या गाडीमध्ये मित्रांनो इतकीशी स्पेस आपल्याला देण्यात आली होती, ज्यामध्ये आपण आता इथं साहित्य वगैरे बरंच पडलेलं आहे. सर्व्हिसिंग केल्यामुळे तर गाडीचं ऑइलचं वगैरे कॅन वगैरे पडलेलं आहे. इथं आपल्याला जे सबवूफर इथं लावून घेतलेलं आहे कस्टमरने. इथं आपल्याला पार्सल ट्रे देखील पाहायला भेटतो. यामध्ये आपल्याला आपण आता इथं साऊंड सिस्टीम लावलेला आहे. आणि इथं हा जो हाय माउंट स्टॉप लॅम्प आहे तो इथं आहे. कोणत्याही पद्धतीचं आपल्याला इथं पाहायला भेटत नाही. जे डिफॉगर आहे. बाकी 2 हायड्रोलिक शॉकर आहेत, ज्यामुळे आपला जो बूट आहे, बूटची जो डोर आहे तो चांगल्या पद्धतीनं वरती राहू शकतो. तर असा काहीसा लुक, असं काहीसं डिझाईन टाटांनी त्यावेळी दिलं होतं. आणि हा आहे डिझेल टँक. डिझेल टँकचा जो झाकण आहे ते इथं आपण ॲक्सेस करू शकता. 37 लिटरचा कॅपॅसिटी असलेला फ्युएल टँक आहे इथं. अशा पद्धतीने झाकण लावू शकतो. आणि हा आहे काहीसा लुक. कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. किती लोक जे टाटा लवर आहेत त्यांना ही गाडी आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या मी वाचत असतो, त्यामुळे तुमच्या कमेंट्स मला आणखी प्रोत्साहित करतात असे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. तर मित्रांनो, गाडीचं जे इंजिन आहे ते देखील आपण एकदा पाहून घेऊया. इथं आपल्याला बोनेट ओपन करण्यासाठी लिव्हर देण्यात आला आहे. अशा पद्धतीने आपण बोनेट खोलून घेऊया. मित्रांनो, हे आहे 1.4 लिटर 4 सिलेंडर इनलाइन टर्बो डिझेल इंजिन, जे टाटांनी स्वतः जे मल्टीजेट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती बनवलेलं आहे. याची पॉवर आहे 62 ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे BHP. त्याचा टॉर्क आपल्याला पाहायला भेटतो 122 न्यूटन मीटरचा. फ्रंट व्हील इंजिन आहे. फ्रंट गिअरबॉक्स आहे, जो 5 स्पीड गिअरबॉक्स 1 रिव्हर्स. तसेच गाडीचे जर आपण इंजिन पाहिलं तर यामध्ये आपल्याला इथं हे इंजिन आहे. इथं डिझेल पंप पाहायला भेटतो. फ्युएल फिल्टर, जो एअर फिल्टर आहे, इथं बॅटरी देण्यात आली आहे. टर्बो जे ब्रेक बूस्टर आहे तो इथं आपल्याला पाहायला भेटतो. कूलंटचा जो टँक आहे तो इथं आहे. आणि हे जे बिना झाकणवालं आहे ते इथं आपल्याला वायपर लिक्विड आहे, जे वायपरसाठी आपण भरू शकतो. तसेच पॉवर स्टिअरिंगसाठी आपल्याला इथं पॉवर स्टिअरिंगचे जो ऑइलचा जो डब्बा आहे तो आपल्याला पाहिला होतो. रेडिएटर देखील इथं आहे. बाकी हे इंजिन तुम्हाला कसं वाटलं? जे टाटांचं डिझेल इंजिन आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. किती लोकांनी टाटांचे जे इंडिका आहे ते वापरले आहे, त्यांचे देखील एक्सपिरियन्स मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी गाडीची लांबी आणि जी हाईट आहे, रुंदी आहे ते देखील सांगायचं राहिलं तर गाडीची जी लेंथ आहे ती जवळपास 3675 मिलीमीटरची लेंथ आहे. तसेच गाडीची जी रुंदी आहे ती 1665 मिलीमीटरची रुंदी आहे. हाईट जर पाहिली गाडीची तर जवळपास 1485 मिलीमीटरची हाईट आहे. तसेच दोन्ही चाकांमधला जो व्हीलबेस आहे तो जवळपास 2400 मिलीमीटरचा इथं व्हीलबेस आपल्याला पाहायला भेटतो. पुढे आपल्याला डिस्क ब्रेक पाहायला भेटतात आणि मागे रिअरमध्ये आपल्याला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच सेफ्टीच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की गाडीमध्ये आपल्याला चाइल्ड सीट जे चाइल्ड लॉक आहे ते देखील आपल्याला पाहायला भेटतं. ह्या अशा पद्धतीचे चाइल्ड लॉक आहे. तुम्ही चाइल्ड लॉक लावून जर गाडीमध्ये मागे जर लहान मुले बसत असतील ते लहान मुले काय करतात, लॉक खोलतात. तर हे चाइल्ड लॉक जर लावलं तर आपल्याला आतमधून गाडी अनलॉक होणारच नाहीये, लॉक खोलताच येणार नाहीये. आपल्याला खोलायचं म्हटलं तरी मग आपण डोअर बाहेरच्या बाजूने खोलू शकता. बाकी कशी वाटली हे इंडिका हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट पाहत आहे. चला तर या व्हिडिओमध्ये इतकंच. मित्रांनो, ही टाटा इंडिका तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि टाटा लवर्सपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जे लोक टाटांचे जे फॅन आहेत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जो मी तुम्हाला सांगितलं याच्यासारखी नंबर प्लेट, आता ह्या गाडीची नंबर प्लेट तुटलेली आहे, पण तुम्हाला तो व्हिडिओ सांगितला मी की त्याचं कार्ड इथं वरती पुन्हा एकदा आला असेल तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही एकदा चेकआउट करा. तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला याच्यासारखी नंबर प्लेट कशी बसवायची, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला सगळी माहिती देण्यात आली आहे. चला तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.